बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात जे विविध गुन्हे दाखल झालेले आहेत त्या प्रकरणी बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने आज निकाल जाहीर केला। शेख हसीना यांना दोषी ठरवलं आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली। या ट्रिब्युनलच्या नावामध्ये जरी इंटरनॅशनल असलं तरी जगाशी याचा काडीचाही संबंध नाहीये, याचा संबंध फक्त बांगलादेशशी आहे। या निकालामध्ये नेमकं काय म्हटलं जाणार याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं। आज काही लोकांनी मोर्चा काढला होता कांगारू कोर्टावर। या लोकांनी मागणी केली होती की शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावावी। याच्यामध्ये अर्थातच नॅशनल सिटीजन पार्टीचे कार्यकर्ते होते, जी पार्टी बांगलादेशचे हंगामी सत्ताधीश मोहम्मद युनूस यांनी जन्माला घातली होती आणि काही बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सुद्धा समर्थक असण्याची शक्यता आहे। शेख हसीना यांच्या अवामी लीगचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते आणि जाळपोळ करत होते। शेख हसीना यांना जरी फाशीची शिक्षा झाली असली तरी त्यांना फाशी होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण त्या भारतामध्ये बसलेल्या आहेत आणि भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये शेख हसीना यांना बांगलादेशच्या स्वाधीन करेल याची शक्यता नाहीये।